पुढे म्हणजे या विषय वासनाच खरं तर आपल्याला खऱ्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचू देत नाही. आणि म्हणूनच कठोपनिषदानुसार एक आता तुम्हाला एक इमॅजिन करायचं आहे बरं का सगळ्यांना. कठोपनिषदानुसार आपल्या शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. इमॅजिन करा आता आपलं शरीर एक रथ आहे. मग या रथाला त्याच्यासाठी एक सुंदरसा श्लोक सांगितलेला आहे. श्लोक काय आहे तर आत्मानां रथिनां विद्धि शरीरं रथमेव च बुद्धी तु सारथी विद्धि मन प्रग्रहमेव च. आत्मानां रथिनां विद्धि, विद्धि म्हणजे जाणून घ्या. आत्मानां म्हणजे काय की हा जो जीव आहे आतमध्ये तो. या शरीर रूपी रथामध्ये जो जीव आहे तो आपला आत्मा आहे. बरोबर. आत्मानां रथिनां विद्धि रथ शरीरं रथमेव च. शरीराच्या रथामध्ये जो आपला जीव आहे तो आपला आत्मा आहे. पुढे सांगितलंय बुद्धी तु सारथी विद्धि मन प्रग्रहमेव च. म्हणजे काय आता हा जो काही रथ आहे आपल्या शरीराचा कुठलाही रथ किंवा कुठलीही प्रवासाची जी काही वस्तू ती आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणार आहे. बरोबर. हा आपल्या शरीराचा रथ आपल्याला प्राप्त झाला, देह प्राप्त झाला. आपल्याला शरीराची जाणीव कशी होते की मी देह आहे. बरोबर. आणि मग एकदा ही जाणीव प्राप्त झाली की आपल्याला माहिती की आता जन्माला आलोय की मृत्यू होणारच आहे. ते ठरलेलं आहे. त्याचं डेस्टिनेशन म्हणजे निघायचं स्थान आणि पोहोचायचं स्थान हे ठरलेलं आहे. आणि मग हा जो काही प्रवास आहे हा सुरू होतो मी देह आहे या जाणीवेतून. आणि मग ही जी काही जाणीव आहे ही फक्त आपल्यालाच का आहे किंवा आपणच ती का करून घ्यायची, तिचं आपण सत्यज्ञान का करून घ्यायचं. तर मागच्या जन्मी आपण कोण होतो आपल्याला माहिती का. मांजर असो, बेडूक असो, हत्ती असो, मुंगी असो, कीटक असो, काहीही असू शकतो. त्यांना ती जाणीव करून घेणं, त्यांनी ते मनात आणलं तरी सुद्धा त्यांना ते शक्य आहे का. नाही. आपल्याला काय शक्य आहे कारण आपण मानवी देह धारण केलेला आहे. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहे. मनुष्य म्हणून आपल्याला बुद्धी प्राप्त झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही रथ आहे हा कुठून कुठे न्यायचा हे माहिती आहे. आणि तो कसा न्यायचा हे आपण ठरवायचं असतं. फिरणारे चाललंय खायचं प्यायचं झोपायचं, खायचं प्यायचं झोपायचं, संसारातली कर्म करायची चाललंय. परंतु सिद्धतेकडे जाण्यासाठी कोणी प्रयत्न करतो का. नाही. परंतु बुद्धीचा विकास होण्यासाठी हा प्रवास जो आहे तो बद्धाकडून सिद्धाकडे होणं गरजेचं आहे. ते समजून घ्या असं समर्थ सांगतात. आणि मग पुढे आता आपण रथावर येऊ पुन्हा. या रथाचा सारथी कोण आहे म्हणजे हा रथ चालवतो कोण. शरीर आहे, जीव आहे. हा रथ चालवतो कोण तर या रथाची सारथी आहे ती म्हणजे बुद्धी. ही बुद्धी या रथाचं सारथ्य करत असते. या रथाने कुठे जावं कुठे जाऊ नये, या रथाला कुठे न्यायचं कुठे नेऊ नये ही आपली बुद्धी ठरवत असते. आणि या बुद्धीच्या हातापासून ते घोड्याच्या नाकाला लगाम लावलेला असतो. तो जो काही लगाम आहे तो लगाम म्हणजे आपलं मन. मन प्रग्रहमेव च असं म्हटलेलं आहे. प्रग्रह म्हणजे लगाम म्हणजे बुद्धीला नियंत्रित करण्याचं ओढण्याचं काम कोण करत असतं. मन करत असतं. बुद्धीला कुठे न्यायचं कुठे न्यायचं नाही हे ठरवण्याचं काम कोण करत असतं. मन करत असतं. आणि या रथाचे जे काही घोडे आहेत ते घोडे म्हणजे कोण तर आपली ज्ञानेंद्रिय. बरोबर. ही ज्ञानेंद्रिय ठरवत असतात. याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आपल्याला लाभलेली आहे. ज्ञानेंद्रिय ही कर्मेंद्रियांपेक्षा हलकी असतात. कर्मेंद्रिय जड असतात. ज्ञानेंद्रिय विषय वासनांनी युक्त असतात. आपल्या डोळ्यांना बघा सौंदर्य बघायला आवडतं, आपल्या जिभेला चटकमटक खायला आवडतं. स्पर्श आपल्याला चांगला जो स्पर्श असतो प्रेमाचा स्पर्श वासनेचा स्पर्श आपल्याला मोहून घेत असतो. म्हणजे ही ज्ञानेंद्रिय आपल्याला आकृष्ट करत असतात वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. ही ज्ञानेंद्रिय या मनाला धरून ठेवत असतात. त्याला वेगवेगळ्या विषय वासनांमध्ये गुंतवून ठेवत असतात. आणि त्या संदर्भामध्ये माऊलींनी अतिशय सुंदरशा ओळी मांडलेल्या आहेत. ज्ञानेंद्रियाचा स्वभाव माऊलींनी सांगताना म्हटलेला आहे की या विषय सेवना वाचून काही आनिक सर्वथा रम्याची नाही हा स्वभावेची पाही इंद्रियांचा. या विषय सेवना वाचून काही आनिक सर्वथा रम्याची नाही. विषय सेवनांमध्ये रमणे
करायलाच नाहीये त्यांना. हा त्यांचा स्वभाव आहे, ज्ञानेंद्रियांचा हा स्वभाव आहे. आणि मग ही जी काही ज्ञानेंद्रिय आहे ती ज्ञानेंद्रिय आपल्या मनाला धरून ठेवतात, विषय वासनांमध्ये गुंतवून ठेवतात. त्याच भागवतामध्ये सुद्धा शुकदेवांनी राजाला उपदेश करताना सांगितलं आहे की मन हे असंच असणार आहे, मन हे आपल्याला ओढणारच आहे, परंतु राजा तू बुद्धीने मनाचा निग्रह कर. महत्वाचं वाक्य, मन हे ओढणारच आहे परंतु बुद्धीचा वापर करून तू त्या मनाचा निग्रह कर. निग्रह कर म्हणजे काय की तू ठरव की तुला किती पाहिजे आहे. विषय वासना या संपणारच नाहीये, चालूच राहणार आहे, चालूच राहणार आहे. परंतु त्याला प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं ना, ते लिमिट ठरवण्याचं काम आपली बुद्धी करत असते. म्हणूनच हा फार महत्वाचा आहे की मनाने बुद्धीने मनाचा निग्रह कर, मनावरती ताबा मिळवण्यासाठी बुद्धीचा वापर कर.